माऊली, आज आपल्याला माहीतच आहे की मी पंढरपूर नगरीमध्ये आहे आणि पंढरपूरमध्ये कृषी प्रदर्शनामध्ये आपल्या वाशिम जिल्ह्याचा सुद्धा या ठिकाणी स्टॉल आहे। तर आपण पाहू शकता फार्म लॅब वाशिम जिल्हा या ठिकाणी पंढरपूरमध्ये आपले वाशिम जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरोखर की एवढ्या मोठ्या कृषी प्रदर्शनामध्ये काहीतरी आपल्या जिल्ह्याच्या नावाने दिसल्यानंतर ब्लॉक करण्याचं राहिलं गेलं नाही, त्यासाठी या ठिकाणी हा ब्लॉग बनवत आहे। दादा रामकृष्ण हरी, काय सांगणार आमच्या प्रेक्षकाला? नमस्कार। की बुवा ही शेतबांधावरील प्रयोगशाळा आहे, जेणेकरून शेतीवरचा होणारा खर्च कसा कमी करता येईल या उद्देशानं हा पंढरपूरमध्ये स्टॉल उभारण्यात आलेला आहे। जसं की शेतकऱ्यांचा खर्च एकरी 1000 ते 1200 रुपये जिथं खर्च होतो, तिथं शेतकऱ्यांचा आम्ही जैविक निविष्ठेमध्ये त्यामध्ये ग्रॅन्युअल खतं, बायोजैविक असे वेगवेगळे प्रोडक्ट, ट्रायकोडर्मासारखे जीवाणूसारखे प्रोडक्ट आम्ही शेतकऱ्यांना शिकवतो, जेणेकरून शेतीवरचा खर्च कमी होईल। जसं की 1000 ते 1200 रुपये जिथं खर्च, तिथं 200च्या आत आम्ही एका शेतकऱ्याचा एकरी खर्च बसवण्याचा प्रयत्न करतो। ज्या शेतकऱ्यांना हे प्रशिक्षण घ्यायचं असेल त्यांनी तुमच्याशी संपर्क कसा करायचा आणि कशा स्वरूपाचं तुमचं ट्रेनिंग राहील? आमचं पॉम्पलेट आहे फार्म लॅब एरंड्यामध्ये ट्रेनिंग सेंटर आहे, मालेगाव तालुका। तर त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून सर्व शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये 2 दिवस रहिवासी प्रशिक्षण असते, त्याच्यामध्ये 1200 रुपये फी असते। तर 2 दिवसामध्ये राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था सर्व त्याच्यामध्येच केलेली आहे। तर शेतकऱ्यांनी स्वतः निविष्ठा बनवाव्या आणि कमी खर्चामध्ये निविष्ठा बनवता येतील त्या उद्देशानं हा स्टॉल उभारण्यात आलेला आहे। ठीक आहे, धन्यवाद दादा। दादानी खूप थोडक्या शब्दामध्ये खूप चांगलं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे। तरी माझे जेवढे काही प्रेक्षक हा व्हिडिओ यांच्यापर्यंत पोहोचेल त्या सर्वांनीच या संधीचा अवश्य लाभ घ्यावा व स्वतः शेतीचा डॉक्टर स्वतः व्हावं। स्वतः लागणारे जे काही खत बी बियाणं जे काही जैविक प्रोडक्ट लागतील ते स्वतः बनवावे। चला धन्यवाद, भेटू लगेचच पुढील ब्लॉगमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। आपला गोपाल या यूट्यूब चॅनल।